पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कलाकार महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर कलाकारांच्या अडचणीसंदर्भात विविध मागण्यांसाठी मोर्चा धडकला। बुधवार दिनांक 1/10/2025 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून झाली। मोर्चामध्ये कलाकारांनी पांढऱ्या रंगाची टोपी परिधान केली होती, त्यावर मी एक कलाकार असा मजकूर लिहिला होता। मोर्चा दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर वसंत बहार टॉकी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला। तेथे कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे साहेब यांनी कलाकारांच्या अडचणीसंदर्भात शासनाला चांगलेच सुनावले। कोल्हापूर जिल्हा संघटक बाळासाहेब गारे, शोभा पाटील यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले। यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक सुरेश साठे यांनी आपल्या दांडपट्ट्याचे कार्यक्रम करून सर्वांना मंत्रमुक्त केले। यावेळी अनिल मोरे साहेब व शिष्टमंडळाने माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जातील। मागण्या पुढीलप्रमाणे: विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या नावाने कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे। महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जेवढे वृद्ध कलाकारांचे प्रस्ताव दाखल होतील त्या पात्र कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करा। वृद्ध कलाकार मानधन घेत असताना त्यांना शासनाने 60,000 रुपयांचा उत्पन्न असल्याचा दाखला मागितला जातोय, त्याऐवजी ती मर्यादा 2 लाख रुपयेपर्यंत करावी। महाराष्ट्र राज्यातील बँड बँजो यांच्या मॉडिफाय गाड्या यांना RTO मार्फत शुल्क भरून घेऊन रितसर परवानगी मिळावी। कोल्हापुरातील भाड्याने राहणाऱ्या तसेच जागा नसलेल्या कलाकारांना हक्काचे घर मिळावे। महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या मुलांना शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे। महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला कलाकारांचे स्वतंत्र कार्यालय व्हावे। महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला कलाकारांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्र संघटक सुरेश साठे, कोल्हापूर जिल्हा संघटक बाळासाहेब गारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सौ शोभा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम लोहार, सांगली जिल्हा अध्यक्ष देवदास भंडारे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष बबन पवार, श्रीरंग लोहार, शाहीर बाळू लाटवडे, संजय पवार, शहाजी डांगे, अशोक सुतार, पंडित बुचडे, कृष्णात निकम, पूजा कांबळे, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, बळीराम कुलकर्णी, सुरेश वारे, तानाजी पाटील, सुवर्णा माने, मनीषा लोहार, रंजना चव्हाण, सदाशिव पाटील, रत्नदीप मगदूम, दत्तात्रय सुतार, आनंदा कांबळे, प्रकाश वाकरेकर, बाळासाहेब कांबळे, संजय खोंद्रे, उत्तम कांबळे, रंगराव पाटील, मोहन पवार, आनंदराव पाटील, नेताजी माने, रघुनाथ लोहार, सचिन घाडगे, अमोल पाटील, भगवान डांगे, सुरेश पाटील, चांगदेव भुचडे, विलास कुंभार, सुरेश मुळीक, कल्पना नारायणगावकर, लोखंडे, मालन गरड, शिवाजी चौगले, बाळासाहेब चौगले, बबन सावंतसह क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।